प्रिय मित्रांनो नमस्कार. मी तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो. प्रश्न क्रमांक 1 आहे, स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला? याचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत. याचे योग्य उत्तर आहे 12 जानेवारी 1863. प्रश्न क्रमांक 2, स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते? याचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, रामकृष्ण परमहंस. प्रश्न क्रमांक 3, स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले? याचे पर्याय खालीलप्रमाणे आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, जागतिक धर्म परिषद. प्रश्न क्रमांक 4, स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोणत्या शहरात झाला? याचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, कोलकाता. प्रश्न क्रमांक 5, स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? याचे पर्याय खालीलप्रमाणे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, रामकृष्ण मिशन. प्रश्न क्रमांक 6, स्वामी विवेकानंदाचे वडील कोण होते? याचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए, विश्वनाथ दत्त. प्रश्न क्रमांक 7, स्वामी विवेकानंदाच्या मातांचे नाव काय होते? याचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत. याचे योग्य उत्तर आहेत पर्याय बी, भुवनेश्वरी देवी. प्रश्न क्रमांक 8, स्वामी विवेकानंद कोणत्या देशात वेदांताचा प्रचार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत? याचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, अमेरिका. प्रश्न क्रमांक 9, रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली? मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर जरूर सबस्क्राईब करा. याचे योग्य उत्तर आहेत पर्याय सी, 1897. प्रश्न क्रमांक 10, स्वामी विवेकानंदाचे जीवनाचे मुख्य उद्दिष्ट काय होते? याचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, समाजसेवा व आध्यात्मिक जागृती. प्रश्न क्रमांक 11, स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते? याचे पर्याय खालीलप्रमाणे दिलेले आहेत. याचे योग्य उत्तर आहेत पर्याय ए, नरेंद्रनाथ दत्त. प्रश्न क्रमांक 12, शिकागो भाषणाची सुरुवात त्यांनी कशाने केले? याचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत. ते योग्य उत्तर आहेत पर्याय बी, बंधू आणि भगिनींनो. प्रश्न क्रमांक 13, स्वामी विवेकानंदाचा राष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा केला जातो? याचे पर्याय खालीलप्रमाणे दिले आहेत. हे योग्य उत्तर आहेत पर्याय बी, 12 जानेवारी. प्रश्न क्रमांक 14, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हे विधान कोणी केले? याचे पर्याय खालीलप्रमाणे दिलेले आहेत. याचे योग्य उत्तर आहेत पर्याय सी, स्वामी विवेकानंद. प्रश्न क्रमांक 15, स्वामी विवेकानंद कोणत्या तत्त्वज्ञानाचे प्रचारक होते?
याचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत. योग्य उत्तर आहेत पर्याय सी वेदांत. प्रश्न क्रमांक 16. स्वामी विवेकानंदाचे प्रसिद्ध ग्रंथ कोणते? याचे पर्याय खालीलप्रमाणे. याचे योग्य उत्तर आहेत पर्याय बी राजयोग. प्रश्न क्रमांक 17. जागतिक धर्म परिषद कुठे झाली होती? याचे पर्याय खालीलप्रमाणे दिलेले आहेत. याचे उत्तर आहे पर्याय सी शिकागो. प्रश्न क्रमांक 18. स्वामी विवेकानंद यांचे निधन कधी झाले? याचे पर्याय खालीलप्रमाणे दिलेले आहेत. याचे योग्य उत्तर आहेत पर्याय ए 4 जुलै 1902.